नागपुर की राजनीति से बड़ी खबर सामने आ रही है। भाजपा के उम्मीदवार किशन गावंडे को उनके ही समर्थकों ने घर में बंद कर दिया। नामांकन वापसी के आखिरी दिन शहर में जबरदस्त राजनीतिक ड्रामा देखने को मिला है। आइए देखते हैं आखिर पूरा मामला है क्या। नागपुर महानगर पालिका चुनाव के बीच प्रभाग 13D में उस वक्त हड़कंप मच गया जब भाजपा के उम्मीदवार किशन गावंडे को उनके समर्थकों ने घर में ही बंद कर दिया। दरअसल भाजपा ने आखिरी समय में किशन गावंडे से नामांकन वापस लेने का निर्देश दिया था। पार्टी आदेश मानने के फैसले पर गावंडे अड़े रहे, लेकिन समर्थकों की भावनाएं भड़क उठी। कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जरी बरोबर असल्या तरी शेवटीसाठी पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे तो मला मान्य करावा लागणार आहे, कारण की मी शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि मी पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध कधीच जाणार नाही। पक्षाचा निर्णय मला मान्य राहील। आता पक्षांनी दोन मतं दिले, जे त्याचा निष्कर्ष काय असेल ते पक्षाला श्रेष्ठीलाच माहिती, मला नाही। हो, मी फॉर्म वापस घ्यायलाच निघालेलो आहे। कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला मला बाहेर निघू देत नाही। उधर भाजपा की ओर से भी मान धरने के प्रयास तेज रहे, लेकिन समर्थकों ने ताला खोलने से इनकार कर दिया। नामांकन वापसी के आखिरी दिन नागपुर में यह पूरा घटनाक्रम एक बड़े राजनीतिक नाट्य में बदल गया। इस वक्त वहां पर परिणय फूके भी आए थे और बोले कि टिकट को लेकर अभी कोई फैसला नहीं हुआ है, मुख्यमंत्री से चर्चा करने और उसके बाद ही समाधान निकाला जाएगा। किशनजी मागील 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे। किशनजी या भागाचं प्रतिनिधित्व अनेक वर्षापासून करत आहे। नगरसेवक नसतानाही त्यांनी अनेक विकास कामं या क्षेत्रात केलेले आहे आणि म्हणून एक त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलची आपुलकी कार्यकर्त्यांमध्ये आहे। पण आता या संदर्भातलीच भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, पक्षाला सांगितलं। आता पक्ष कार्यालयात या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि त्याअंती दोन्ही उमेदवारांसोबत बसून निर्णय हमें देना है। अंतिम समय में पार्टी ने किशन गावंडे से अपना नामांकन वापस लेने को कहा। परिणाम स्वरूप कार्यकर्ताओं की भावनाएं भड़क उठी और कार्यकर्ताओं ने किशन गावंडे को उनके निवास स्थान पर ही रोक कर रखा। कार्यकर्ताओं की भावनाएं और अधिक तीव्र हो गई और उन्होंने किशन गावंडे को उनके निवास पर ही रोक कर रखा और कार्यकर्ताओं ने कहा कि किशन गावंडे अपना उम्मीदवार नामांकन वापस न ले और आज हम उन्हें घर से बाहर नहीं जाने देंगे। ऐसी कड़ी भावनाएं उन्हें व्यक्त की है। दुसरी ओर गावंडे कार्यकर्ताओं को समझाने का प्रयास करते रहे। घरामध्ये याच्याकरिता डांबून ठेवलं की 1997 पासून आमच्या प्रभागामध्ये तिकीट नाही आणि 3 तिकीट बाहेरून दिल्या होत्या, एक दादांना दिली होती, तेही शेवटच्या क्षणी कापण्यात आली। याचं कारण काय बा, त्याच्यानंतर सर्वे झाला, सर्वेमध्ये फर्स्ट नंबरवर आले आमचे भाऊ, त्याच्यानंतर तिकीट कापलं। इथे आमची लाईटची समस्या आहे, गटरची समस्या आहे, झाडूची समस्या आहे, तो वारंवार आम्ही का रविनगर, रामनगर, तेलंगखेडी इथेच जायचं का? हा आमच्या हक्काचा उमेदवार आहे आणि आम्ही त्याला 3 वाजेपर्यंत भाऊला बाहेर निघू देणार नाही, बाहेर जाऊ देणार नाही। त्यांच्या घराची चाबी माझ्याकडे आहे, मी बिलकुल त्यांना बाहेर निघू देणार नाही, फॉर्म विड्रॉल करणार नाही। भारतीय जनता पार्टीकडून तिकीट देण्यात आलं होतं, आमचा हक्काचा उमेदवार आहे, आम्ही त्यांना बाहेर बिलकुल निघू देणार नाही। हा आमच्यासोबत अन्याय आहे, आम्हाला न्याय पाहिजे। 3 वाजेपर्यंत त्यांना बिल्कुल बाहर निकलू देना नहीं हमें। तो बहुत ज़रूरी है कि यहाँ हजारी पहाड़ एरिया को प्रतिनिधि तो देने का कार्य करें, क्योंकि यह बैलेंस बनेगा। पूरे तीनों नगर सेवक का जो टिकट मिला है उधर के लोगों को मिला है, इधर आज 95 के बाद से आज तक यहाँ किसी को टिकट मिला ही नहीं, जबकि एक बहुत बड़ा एरिया है जो कि भाजपा समर्थित एरिया है। पार्टी का वजह अब वो हाईकमान जाने, लेकिन यहाँ के कार्यकर्ताओं का जो रोष है और जो भावना है उसका कद्र करना चाहिए पार्टी को। लेकिन कार्यकर्ताओं का जो भावना है उस हिसाब से उन्होंने प्रत्याशी को अंदर बंद कर दिए। अब बोले कि नहीं, प्रतिनिधित्व तो इनको ही मिलना चाहिए। इसके पीछे भी कारण है कि किशन राव गावंडे एक बहुत पुराने कार्यकर्ता है। किशन गावंडे प्रभाग 13D से भाजपा के संभावित उम्मीदवार थे। हालांकि पार्टी ने किशन गावंडे और विजय होले दोनों के नाम पर एबी फॉर्म जारी किए थे। नाही, लक्षात घ्या, पार्सल हा शब्द चुकीचा आहे। माननीय विजयजी होले हे सुद्धा प्रभागातच राहतात, गेल्या 35 वर्षापासून ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करतात आहे, ते सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यामुळे पार्सल हा शब्द नाही आहे। कुठल्या भागावर अन्याय होत असतो, पक्ष नेतृत्व आहे, पक्ष नेतृत्वानं निवड करताना खूप मोठा विषय आहे। 2000 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातले 151 निवडायचे आहे। या प्रभागामध्ये 49 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातनं 4 निवडायचे आहेत। त्यामुळे असा विषय नाही आहे ज्या भागावर अन्याय होता हा विषय आहे। या भागाच्या कार्यकर्त्याच्या भावना योग्य आहे, कारण की या अगोदर सुद्धा या भागाला प्रतिनिधी मिळालं नव्हतं, म्हणून या भावना आहेत। आहे ना, मी त्यांचा प्रतिनिधी आहे। पण नगरसेवक असलो तरी चालेल, नसलो तरी चालेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार नाही याची गॅरंटी आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही, मुख्यमंत्री निष्ठावंत कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नसते। माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथनं जाऊ द्यावं
मी माझा माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो. किशन गावंडे की बेटी ने इस वक्त कहा कि लोगों का जो समर्थन है वह दिखा है. मिक्स्ड फिलिंग आहे, छानही वाटतंय, वाईटही वाटतंय. वाईट याचं की अगदी शेवटच्या टप्प्यावर फॉर्म वापस घेण्यात येतोय, पण छान या गोष्टीचं की लोकांचं इतकं प्रेम आहे की ते त्या प्रेमापोटी त्यांनी घरात बंद केलं आहे. पण हे सगळं म्हणूनही मी हेच म्हणेल की पार्टीचा निर्णय हा सर्वश्रेष्ठ आहे. आमच्या मनात काही दोर आहे नाही आहे. माझ्या वडिलांना ज्या क्षणी कळलं की आपल्याला फॉर्म वापस घ्यायचा आहे त्या क्षणापासनं त्यांना फॉर्म वापसच घ्यायचा आहे. त्यांनी कधीच हे नाही म्हटलं की का 100% 101% माझे वडील कधीही पक्षाच्या विरुद्ध जाणार नाही. त्यांच्यासाठी पक्ष हा सगळ्यात मोठा आहे आणि ते कधीच पक्षाच्या विरुद्ध जाणार नाही. कार्यकर्त्यांना नक्कीच आम्ही समजवणार आणि कार्यकर्ता जितकं प्रेमापोटी हे बंद केलेलं आहे तसेच ते बाहेर देखील काढ. परिणी फुके बोले कि किशन गावंडे पक्ष के आदेश का पालन करेंगे. 100% खात्री आहे की किसन भाऊ हे पक्षाचा आदेश पालन करतील. ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, मागच्या 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत ते काम करत आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं कामकाज कसं चालतं, भारतीय जनता पार्टीमध्येच आदेश पालन करावंच लागतं हे त्यांना माहिती आहे आणि 100% ते भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचा आदेश त्याकरता सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याकरता मी इथे आलेलो आहे. सगळ्यांची समजूत घालून आता किशन गावंडेजींचा फॉर्म विड्रॉ करणार. त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, मी बाहेर होतो आणि म्हणून दोघांचे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही उमेदवाराला हे सांगूनच आम्ही निर्णय घेतला होता की ज्याही एकाचा चॉईस झाला त्याचा दुसऱ्याला विड्रॉ करायला लागणार म्हणून. आणि दोघेही उमेदवार किसन गावंडेजी आणि विजय ओलेजी दोघेही या गोष्टीला तयार होते. आजही किसन गावंडेजी तयार आहेत. त्यांनीच मला फोन करून इथे या सगळ्याची माहिती दिली, त्यांनीच मला इथे बोलावलं आहे. मला असं वाटतं काही याची चिंता करायची गरज नाही. 100% किशन गावंडेजी विड्रॉ. निश्चितच हजारीपाडला उमेदवारी मिळाली नाही हे आम्हालाही ठाऊक आहे, पण असं आहे की हा इतका मोठा प्रभाग आहे, भिसनखोरीपासनं तर VRC गेटपर्यंतचा हा प्रभाग आहे आणि जवळपास 50 बूथचा हा प्रभाग आहे. तर कुठे ना कुठे काही ना काही भागांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही हे तर होतंच, कोणत्या ना कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व सुटणार आहे. पण मी या माध्यमातून आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून हे जनतेला, या प्रभाग क्रमांक 13च्या जनतेला आश्वस्त करतो की 100% त्यांचं कोणतंही काम थांबणार नाही. मागच्या 9 वर्षापासून ज्याप्रमाणे या दोन प्रभागांमध्ये विकास कामं सुरू होती त्याच प्रमाणात या प्रभागामध्ये विकास काम सुरू होणार नाही. 100% सगळ्याच कार्यकर्त्यांना समजावणार. सगळेच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, ते पक्षाचा आदेशचं पालन करतील. कुठेही म्हणजे पक्षाचा अनादर करणार नाही हे मला खात्री आहे. इतने हाई वोल्टेज ड्रामे और समर्थकों के विरोध के बावजूद आखिरकार किशन गावंडे ने पार्टी के आदेश को प्राथमिकता दी और धर्मपेट जोन कार्यालय पहुंचकर उन्होंने प्रभाग 13D से अपना नामांकन वापस ले लिया. इसी के साथ ही नागपुर की राजनीति में चल रहा यह पूरा घटनाक्रम फिलहाल चर्चा का विषय बना हुआ है. वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहोट के साथ गौरी इंगले, नागपुर.